एक माणूस घनदाट जंगलात धावत होता. संध्याकाळ झाली होती, त्यामुळे त्याला अंधारात विहीर दिसली नाही आणि तो त्यात पडला. विहिरीवरून झुकलेली झाडाची एक फांदी त्याच्या हातात आली. जेव्हा त्याने खाली पाहिले तेव्हा तो पडताच त्याने आत पाहिले तर त्याचे डोळे उघडे होते, कारण 4 अजगर त्याच्याकडे तोंड उघडे ठेवून विहिरीत पाहत होते आणि 2 उंदीर त्याने धरलेल्या फांदीला चावत होते. त्याच दरम्यान एक हत्ती आला आणि झाडाला जोरात हलवू लागला. तो माणूस घाबरला आणि विचार करू लागला, अरे देवा, आता काय होईल? त्याच झाडावर मधमाशाचा पोळा होता. हत्तीने झाडाला हलवत मधमाशा उडू लागल्या आणि मधाचे थेंब टपकू लागले. एक थेंब त्याच्या ओठावर पडला. त्याने तहानेमुळे कोरडी झालेली जीभ त्याच्या ओठावर घासली आणि मधाच्या त्या थेंबात अद्भुत गोडवा होता. काही क्षणांनी मधाचा आणखीन एक थेंब त्याच्या तोंडात पडला. आता तो इतका मग्न झाला की त्याला त्याचे त्रास विसरले. तेवढ्यात भगवान शिव आणि देवी पार्वती त्यांच्या वाहनातून त्या जंगलातून जात होते. त्याची दयनीय अवस्था पाहून देवी पार्वतीने भगवान शिव यांना त्याला वाचवण्याची विनंती केली. भगवान शिव त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, मी तुला वाचवीन, माझा हात धर. त्या माणसाने म्हटले की मला आणखीन एक थेंब मध चाटू दे, मग मी येतो. एक थेंब नंतर एक थेंब आणि प्रत्येक थेंबानंतर पुढच्या थेंबाची वाट पाहत शेवटी शिवजी थकून थकून निघून गेले. आता तुम्ही कल्पना करू शकता की त्या माणसाची काय अवस्था झाली असेल. तो माणूस ज्या जंगलात जात होता ते जंगल म्हणजे जग आणि अंधार म्हणजे अज्ञान. झाडाची फांदी म्हणजे वय, जी उंदीर रात्रदिवस चावत आहेत. अभिमानाने मध्यधुंद झालेला हत्ती झाडाला उपटण्याचा प्रयत्न करत आहे. मधाचे थेंब म्हणजे सांसारिक सुखे आहेत, ज्यामुळे माणूस धोक्याकडेही दुर्लक्ष करतो आणि त्या धोक्याकडे जाणाऱ्या मार्गापासून दूर जातो. म्हणून देवही सुखाच्या मोहात अडकलेल्या माणसाला वाचवू शकत नाही.